तर हा असा काही डेंजर प्रकार माझ्यासोबत ना दुसरी वेळेस झालाय. आता काय झालं नेमकं तुम्हाला सांगते. आज सकाळी ना सगळं घरातलं आवरून घ्यावं म्हणलं, म्हणजे डीप क्लिनिंगच करून घ्यायची होती. नळ, टाईल्स, परत दरवाजे, स्विच बोर्ड हे सगळं मला व्यवस्थित पुसून घ्यायचं होतं. बरेच दिवस झालं घेतलं नव्हतं म्हणून. आणि मग सकाळची सगळी कामं आवरली, दुपारचं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग ह्या कामाला लागले होते मी. त्याचसोबत घरामधला जो एक्स्ट्राचा पसारा आहे ते एका बॉक्समध्ये टाकून, म्हणजे लेकराचे बुक्स वगैरे एका बॉक्समध्ये टाकले मी आणि ते वरी सज्जावरती ठेवत होते. त्यावेळेस माझ्या मानेला थोडासा आकडा लागला, म्हणजे आखडली मान आणि ती थोडीशी दुखत होती. आणि हे मला बऱ्याचदा होतं, माझा हात वगैरे कुठं आखडला किंवा पाय आखडला की ते दुखायला लागतं. आता मागच्या वेळेस मी दवाखान्यात गेले होते पायासाठी. सो त्याच काही टॅबलेट उरलेल्या होत्या, मी पूर्ण घेतल्या नव्हत्या, 7-8 दिवसापूर्वीच्याच होत्या त्या. आणि हे मला सारखं म्हणत होते की कोर्स पूर्ण केल्याशिवाय कसं राहील ते. आणि मी शहाणी आज मान दुखते म्हणून चहा घेतल्या आणि त्या 2 गोळ्या घेऊन घेतल्या आणि लगेच मला जे आहे रिएक्शन झालं त्या गोळ्यांचं. आता हा व्हिडिओ मी सगळं राहून गेल्याच्या नंतर करते बघा, ज्यावेळेस एकदम सगळ्या चेहऱ्यावरती, हातावरती, पायावरती असे सगळे फोड आले होते, म्हणजे गुदी आल्या होत्या आणि पूर्ण अंगावरती इचिंग होत होती. म्हणजे मला असं कशातच काहीच मन लागत नव्हतं. जवळपास मी अर्धा ते पाऊण तास याच्यामध्ये बेजार झाले होते. आता हे सगळं जे तुम्हाला मी दाखवते 1 तासाच्या नंतरचं आहे. ज्यावेळेस सगळं घडलं होतं त्यावेळेस खूप डेंजर आणि भयानक झालं होतं ते. हे सगळं कमी झाल्याच्या नंतरचं आहे. तर हा प्रकार माझ्यासोबत दुसरी वेळेस झाला. एक अँटीबायोटिक आहे ज्याचं रिएक्शन मला येतं, जे ह्या वेळेस आम्ही विसरूनच गेलो होतो. आणि ह्याच 1 तासामध्ये माझी पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.